काठेवाडीत अजित पवार यांना शासकीय मानवंदना देण्यात आला. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली. अजित पवार दादांना दिला अखेरचा निरोप. अजित पवार यांच्या अंत्यदर्शनासाठी बारामतीत काठेवाडीत जनसागर लोटला. विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यात आला. बारामतीत शोकाकुल वातावरणात अजित पवार अमर रहे असे कार्यकर्त्यांच्या घोषणांनी लाडक्या दादांना निरोप देण्यात आला. सोलापूर स्वरांजली न्यूज चॅनलच्या वतीनं महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली. अशवत्तेवो निखदनं परन्नेवो भसाति करदा गोभाज इत्केला सतजत्सनवत पूरुकम्. कुणीही जागा सोडू नका. मानवंदना होईल, शोकशस्त्र होईल. सविता ते शरीराणि मातुरुपस्थावप
3 वेळा फायर करून बंदुकीची सलामी दिली जाते. अखेरची मानवंदना शांततेत आपण उभं राहावं, सगळ्यांना नम्र विनंती. ही अखेरची मानवंदना, आपल्या लाडक्या नेत्याला अखेरची सलामी आपण सर्वांनी दिलेली आहे. जिथे आहात तिथे जागेवरूनच आपण अंत्यदर्शन घेऊन मागच्या गेटने हळूहळू बाहेर पडणार आहात. माझी विनंती आहे, पुढे येण्याचा प्रयत्न प्लीज आपण करू नका. सगळ्यांना नम्रपूर्वक विनंती आहे. विश्वे देवाजं ब्रावन्तु नः शुभे त्वञ्जवि सदा नद्यानो दैजानामेव स्याशुकुबेराः प्रप्रदातारन्दारिभ ऊर्जन्नो देहित्वे पादे चातुखपादे. पुढच्या बाजूला येण्याचा प्रयत्न कृपया कुणी करू नका. सगळ्यांना नम्र विनंती आहे. मागच्या बाजूला रक्षातो कामतत्मना. मागच्या बाजूला गेट आहे, त्या मागच्याच बाजूने हळूहळू आपण बाहेर पडूया. बाहेर प्रचंड गर्दी आहे, खूप गर्दी आहे. हळूहळू मागच्या बाजूने बाहेर पडा. सर्वांना नम्रपूर्वक आवाहन करण्यात येत आहे, पुढे येण्याचा प्रयत्न आपण करू नका. पोलीस विभागाला सहकार्य करूया. मला माहिती आहे या जागेवरून आपले पाय निघायला तयार नाहीये. आपल्या सगळ्यांचं अतोनात न भरून येणारं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. खर तर आपल्या सर्वांची शांतता आणि शिस्त हीच आदरणीय दादांना खरी श्रद्धांजली असणार आहे. मागच्या बाजूने हळूहळू बाहेर पडा. आपली शिस्त, आपला संयम, आदरणीय दादांकडून घेतलेले आपण हे गुण आपल्या सगळ्यांना नम्रपूर्वक विनंती आहे. शांतता आणि शिस्त पाळूया. मागच्या बाजूने हळूहळू बाहेर पडा. सर्वांनी स्वतःच्या मागच्या बाजूला मोठं गेट आहे, तिथून हळूहळू बाहेर पडूया. त्या ठिकाणी स्क्रीन आहे, त्यामुळे पुढे येण्याचा प्रयत्न करू नका.
जे आपण अखेरचा निरोप या ठिकाणी दादांना दिलेला आहे. आपण जेथे आहात तिथूनच अंतदर्शन घेऊन पाठीमागच्या गेटनं परत जायचं आहे. कुठलाही भावनात्मक करून कुठलाही इन्सिडेंट होणार नाही याची आपण नोंद घ्यावी. पोलीस बांधवांना विनंती आहे, आपण आपल्या जागा घ्याव्यात, जागा सोडू नयेत. सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी आपल्या जागा घ्याव्यात, लोकांना आवाहन करावं की ते या शिस्तीत अंत्यदर्शनाला उभे राहिले, या शिस्तीत आणि संयमात दादांच्या आठवणी घेऊन ते कुठलाही इन्सिडेंट फ्री आपापल्या घरी जाणार आहेत. प्रचंड मोठा जनसागर आणि या ठिकाणी या मैदानात एकत्र जमलेले सर्व नागरिक कुठलाही इन्सिडेंट पद्धतीने आपापल्या घरी जातील. दादांनी आणून दिलेली शिस्त आणि शिकवण संयम याचं ताळमेळ राखत आपण इन्सिडेंट फ्री परत जावं असं आव्हान आहे. हे बघा, माझी विनंती आहे की अंत्यविधीच्या दिशेने पुढे कोणी येऊ नका, चौथऱ्यावर कोणी येऊ नका. नम्र विनंती आहे. पोलीस विभागाला विनंती आहे की आपण तिथे चार्ज घ्यावा आणि आपण हळूहळू आता मागच्या बाजूने बाहेर पडूया. वायुराणे रामामृतमते तां भस्मान्तस्तु शरीरं EPचं प्रशासनाला सूचना आहे, सर्व गेट ओपन करा, सर्व गेट ओपन करा, सर्व गेट मधून नागरिकांनी सांगितलं देवा शंखचक्र गदाधर अक्षय पुंडरीकाक्ष प्रेतमोक्ष वरदा शांती शांती शांती. सर्वांनी सावकाश पाठीमागच्या दिशेने जायचंय, सर्वांनी सावकाश पाठीमागच्या दिशेने जायचंय. सर्वांनी आता ओपन करायचे, सर्वांनी मागच्या बाजूने जायचंय. हे बघा, इकडे चौथऱ्याकडे कोणी येऊ नका, विनंती आहे. पोलीस विभागाला नम्र विनंती आहे की इकडे कोणाला प्ली पाठवू नका, चौथऱ्यावर कोणाला येऊ देऊ नका. पोलीस विभागाला नम्र विनंती आहे. अंत्यदर्शन कालपासून आणि आजचा हा अंत्यविधी प्रचंड गर्दी आहे. आपल्या सगळ्यांच्या भावनांचा आदर आहे. या मैदानावर जे गेट्स आहेत त्या मागच्या सगळ्या गेटने आपण हळूहळू बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. इथे चौथऱ्यावरची गर्दी कमी करा आणि पोलीस विभागाला विनंती आहे की आता वरती कोणालाही सोडू नका. दादांना अभिप्रेत असणारी शिस्त, आपण महाराष्ट्रातून आलेले आदरणीय दादांचे सगळे प्रेमी चाहते, सगळ्या विनंती आहे. काल सकाळपासून आपण शिस्तीचं पालन केलेलं आहे.